दर्शक हो, नमस्कार. महाराष्ट्र वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं, त्या प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. साहजिकच लोकसभा निवडणुका चालू आहेत, याविषयीच आपण बोलतो आहोत आणि आजचा विषय घेतो आहोत बारामती लोकसभा मतदारसंघ. देशातील ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सुद्धा असणारे शरद पवार यांचा मतदारसंघ, त्यांच्या कन्या मागील 2 निवडणुकांपासून बारामतीचं प्रतिनिधित्व करतात आणि इथून सुळे यांचा पराभव करण्याचा प्रयत्न या अगोदर भाजपने वेळोवेळी केलेला आहे, मात्र त्यांना ते शक्य झालं नाही. मात्र आता अजित पवार म्हणजे सुप्रिया सुळे यांचे चुलत बंधू हेच महायुतीबरोबर आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि ते भाजपबरोबर सत्तेमध्ये सामील झाले आणि यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ आपण जिंकू शकतो असा आत्मविश्वास भाजपला आलेला आहे. भाजपबरोबरच शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट अशी ताकद त्या मतदारसंघामध्ये लावण्यात आली आणि बारामती या मतदारसंघाला जिंकण्याकरता म्हणून अनेक करामती केल्या जात आहेत. तत्पूर्वी शरद पवार यांनी सुद्धा आपला बारामती लोकसभा मतदारसंघ सेफ राहावा याकरता म्हणून खूप प्रयत्न केले. शेजारच्या माढा मतदारसंघामध्ये त्यांनी रासपचे नेते महादेवराव जानकर यांना उमेदवारीची ऑफर दिली आणि धनगर समाजाचं प्राबल्य जे बारामती लोकसभा मतदारसंघात आहे तितकंच माढा लोकसभा मतदारसंघात आहे आणि या दोन्ही मतदारसंघात रासपचे नेते महादेवराव जानकर यांना मानणारा मोठा मतदार आहे. हे पाहता त्यांनी अगोदरच धनगर समाजाला प्रतिनिधी द्यायची मला इच्छा आहे आणि त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघ घ्यावा अशी ऑफर दिली होती. मात्र महायुतीनं महाआघाडीकडे चाललेल्या जानकरांना परत आपल्याकडे खेचलं. त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघाची जागा दिली आणि शरद पवार यांनी जी खेळी खेळण्याचा प्रयत्न केला त्याला जशास तसं उत्तर दिलं. त्याच्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची हाच तर पेच पवारांसमोर अद्याप उभाच आहे, कारण अजून मोहिते पाटलांचा निर्णय होत नाहीये. आपण बोलतोय बारामती संदर्भामध्ये, त्यामुळं बारामतीचा इम्पॅक्ट थोडासा माढ्यावर पडला होता. यानंतरच्या काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवायचा असा चंग बांधलेल्या अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनित्राताई पवार यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी द्यायचा जवळपास त्यांनी तिथं निश्चित केलेला आहे आणि त्या दृष्टीने त्यांचा प्रचार सगळीकडे सुरू आहे. व्ही. शिवतारे पुरंदरचे जे आहेत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे गटाचे, त्यांनी अगोदर बंड पुकारलं. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार. त्यांनी पवारांवर टीका केली, अजित पवारांवर जरी टीका केली आणि बारामतीचा निर्माण झालेला हा तिढा सोडवता उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थकल्याचं चित्र होतं. अगदी काल परवा दिवशीपर्यंत हा बंडाचा झेंडा त्यांनी उगारलेलाच होता. मात्र अखेर त्यांची समजूत काढण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी झाले आणि विजय शिवतारे यांनी आता अजित पवारांच्या पाठीमागे आपली ताकद लावण्याचा निर्णय घेतलाय. तोपर्यंत त्यांनी इतकं टोनसूक घेतलेलं आहे पवारांवर, ही सगळी टीका महाराष्ट्रभर पोचलेली आहे, बारामती लोकसभा मतदारसंघात पोचलेली आहे. त्यामुळं मतदारांमध्ये सुद्धा आता संभ्रम आहे की आधीच विरोध करणारे नेते आता पटकन एका रात्रीमध्ये चर्चा होते आणि विषय संपतात आणि पुन्हा पवारांच्या पाठीमागे शिवतारे जातात. जसं शिवतारेंचं बंड थंड झालं तसंच आता बारामती माढ्यातलं सुद्धा मोहिते पाटलांचं बंड सुद्धा थंड होईल असं भाजपला वाटतंय. बारामती आणि माढा हे 2 मतदारसंघ अगदी शेजारचे एकमेकावरती परिणाम घडवतात. त्यामुळं मध्येच एकदा आपल्याला माढ्या संदर्भात मी सांगतोय, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवायचा आणि शरद पवार यांचे खच्चीकरण करायचं हा एक भाजपाचा मोठा डाव आहे. आजपर्यंत शरद पवार हे स्वतः कोणतीही निवडणूक हारलेले नाहीयेत. त्यांच्या कन्यासुद्धा 2 वेळा उभारल्या, त्याही कधी पराभूत झालेल्या नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये बारामती जो शरद पवारांमुळे भारतभर प्रसिद्ध आहे, देशांचे अनेक म्हणजे देशात झालेले जे पंतप्रधान त्यातले अनेक पंतप्रधान, अनेक राष्ट्रपती, अनेक बड्या नेत्यांनी, शास्त्रज्ञांनी बारामतीला भेटी दिलेल्या आहेत. बारामतीचा विकासही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष सुरू आहे. आता अलीकडच्या काळातली आमदारकी अजित पवार यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मात्र घरामध्ये फूट पाडून आता भाजप पवार विरुद्ध पवार अशी लढत बारामतीमध्ये लावू पाहत आहे आणि ती लागलेली सुरुवात झालेली आता त्या लढतीची. मात्र इथं शरद पवार यांचं जे राजकारण आहे या राजकारणाला ब्रेक द्यायचा प्रयत्न भाजप अर्थात महायुतीकडनं केला जातोय. केंद्रीय स्तरावरून शरद पवार यांना आतापर्यंत अनेकदा गोंधळण्याचे प्रयत्न झाले. भाजपबरोबर ते येऊन सत्ता स्थापन करावी म्हणून 2019 पासून अनेकदा चर्चा बैठका झाल्या. 2014ला अशी स्थिती होती. मात्र पवार
थेट भाजपकडे येत नाहीत म्हटल्यानंतर अनेक क्लुप्त्या खेळल्या गेल्या. त्यात पवारांनी खेळ करून 2019ला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून त्यांना पाठिंबा दिला काँग्रेस आणि आपला, आणि 2.5 वर्ष सत्तांतर घडवलं राज्यामध्ये. त्याचेच परिणाम भोगावे लागतायत आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला. दोन्ही पक्ष भाजपच्या पुढाकाराने फुटले आणि दोन्हीही गट आता भाजप बरोबर सत्तेत आहेत. आणि शरद पवार यांना बारामतीमध्ये खच्चीकरण करायचं, त्यांच्या मुलीचा पराभव करायचा, सुप्रियाताई सुळेंचा पराभव करायचा, याकरता म्हणून भाजपनं जंग पछाडले. ह्याचा फायदा अजित पवार यांनाच होणार आहे, कारण निर्विवाद वर्चस्व त्यांचं निर्माण होईल जर सुनेत्राताई पवार किंवा जे अजित पवार उमेदवार देतील ते तिथे निवडून येतील तेव्हा. त्यामुळे पवारांच्या राजकारण, अजित पवारांचं राजकारण हे फुलणारच आहे. ते आणखीन पॉवरबाज होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत जर त्यांना यश मिळालं त्यांच्या पक्षाला तर ते आणखीन पॉवरबाज होणार आहेत. मात्र जर पराभूत झाला त्यांचा उमेदवार तर मात्र शरद पवार हे किती करामती आहेत, काय काय करू शकतात. कारण राज्याचं आणि देशाचं राजकारण डोक्यामध्ये असलेले शरद पवार हे बारामतीच्या राजकारणात सुद्धा अनेक डाव त्यांनी राखून ठेवले असतील. बारामती लोकसभा मतदारसंघात महायुती करता सगळंच ऑल वेल आहे असं नाही. इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांना बोलून त्यांच्यासारखे सतत समजूत काढावी लागते. शिवतारेंचं बंड आत्ता कुठं थंड झालेलं आहे. अशाच परिस्थितीमध्ये अनेक जणांचं आधी पूर्वीच्या राजकारणामध्ये असल्यामुळं अजित पवारांच्या विरोधात सुद्धा तिथं मतदान आहे. आणि 2014ची जर निवडणूक पाहिली तर सुप्रिया सुळेंना सुद्धा रासपचे नेते महादेवराव जानकर यांनी जेरीला आणलं होतं. फार कमी मताधिक्याने सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या आणि महादेव जानकरांचा पराभव झाला. 2019च्या निवडणुकीमध्ये कांचनकुल त्यांच्या विरोधात उभ्या होत्या. भाजपला ह्या मतदारसंघात काय मिळालं? भाजपचा हा मतदारसंघ आहे. आत्तापर्यंत भाजपने उमेदवार दिले, लढले, भाजपचं इथं केडर तयार झालं, पक्ष विस्तारला. मात्र आता पुन्हा पवार विरुद्ध पवार ह्या युद्धामध्ये आणि शरद पवारांना पराभूत करायचं किंवा त्यांचं खच्चीकरण करायचं यासाठी म्हणून भाजपनं हा मतदारसंघ अजित पवारांच्या ताब्यात दिला. म्हणजे तो त्यांचा आहे तो त्यांनाच त्यांच्यापाशी ठेवला आणि लोकसभेला फक्त सुप्रिया सुळेंना पराभूत करा याकरता म्हणून तिथं संपूर्ण यंत्रणा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाची राबती आहे. महाराष्ट्राचं सगळं लक्ष बारामतीकडे आहे. इतके मतदारसंघ आहे 47ची, पण चर्चा होती ती फक्त माढा आणि बारामतीची. त्यामुळं बारामती हा हॉटस्पॉट आहे. तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये शरद पवारांच्या खच्चीकरणाकरता म्हणून सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा आहे याचा एकच चंग भाजपनं बांधलेला आहे. म्हणून त्यांनी 45+ बारामती मतदारसंघ धरलेला आहे. कारण अजित पवारांना राज्याच्या राजकारणामध्ये पुढे जायचं असेल तर बारामती जिंकावी लागेल. मागच्या निवडणुकीमध्ये मावळमध्ये त्यांचे पुत्र पार्थ पवार पराभूत झाले होते. आता 2024च्या निवडणुकीमध्ये ते आपल्या पत्नी सुनेत्राताई पवारांना पुढे करतायत बारामतीमधून. त्यांचा जर पराभव झाला तर अजित पवारांच्या राजकारणाला सुद्धा हा मोठा धक्का आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये बारामती जिंकायचीच आणि काहीही करून जिंकायची याकरता म्हणून प्रयत्न चालू आहेत. त्यामुळं जे बंड होत आहेत त्यांना थंड करण्याकरता अनेक क्लुप्त्या वापरल्या जात आहेत. आता ह्या पुढच्या काळात जेव्हा प्रचार सुरू होईल तेव्हा तो अत्यंत मोठा प्रचार असणार आहे, विखारी प्रचार असणार आहे, मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी होणार आहे. यामध्ये नुकसान पवार विरुद्ध पवार दोन्ही पवारांचंच आहे. कोणी जरी एक जरी जिंकला तरी एकमेकांवर त्यांच्या टीका हे दोघंच करणार आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही फक्त पाहत बसणार आहे, हातभार लावणार ते अजित पवार यांच्या विजयाकरता, अजित पवार जे उमेदवार देतील त्यांच्या विजयाकरता. परंतु पवार विरुद्ध पवार या राजकारणात आता काय होणार बारामतीमध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. हा मतदारसंघ सुज्ञ आहे. अनेक वर्ष पवारांनी या मतदारसंघाला आपल्या पंखाखाली घेऊन हा विकसित केला. पुढं अजितदादांनी आणखीन विकसित केला, विविध योजना, विविध संस्था आणल्या. आजही तिथे डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होते. अशा परिस्थितीमध्ये लोक जुन्या जाणत्यांच्या पाठीमागे जाणार की नव्यांच्या हे त्या काळामध्ये दिसून येईल. मात्र पवार विरुद्ध पवार हे जे काही बारामतीमध्ये राजकीय युद्ध सुरू आहे त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. नमस्कार.